दरम्यान जसा गोपाळ शेट्टी यांचा आम्ही प्रचार केला त्याच उत्साहात पियुष गोयल यांचाही प्रचार करणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे। संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। काल भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी म्हणजे 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली। त्यामध्ये गोपाळ शेट्टी यांचं नाव कुठेतरी दिसलं नाही, त्यांचं नाव कट करण्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि उत्तर मुंबईसाठी पियुष गोयल यांची उमेदवारी दिलेली आहे। आपल्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते आहेत। आपण सध्या उत्तर मुंबई याच मतदारसंघात आहोत आणि तिथे अनेक भाजपचे कार्यकर्ते आहेत, गोपाळ शेट्टी यांचे समर्थक आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी नाकारत कुठेतरी पियुष गोयल यांना उमेदवारी दिलेली आहे। एक समर्थक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया अशा आहे, भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे संघटन परमो धर्म। मग त्यात आमचे खासदार गोपाळ शेट्टीजी हे सर्वात प्रथम त्यात चालणारे आहेत। आता कालच त्यांची तुम्ही फेसबुक लाईव्ह आणि ते बघितली, त्यांनी सांगितलं पियुष गोयल यांचं स्वागत आहे आणि पियुष गोयलांना जिंकण्यासाठी ते त्यांच्या बरोबर उभे राहणार आहेत। इस गढ़ बनाने के लिए हमारे रामबाबू ने और गोपाल शेट्टी के नेतृत्व में बहुत बड़ा योगदान दिया है और हम मानते हैं कि भाजपा का जो वरिष्ठ नेतृत्व है उसे एक सुरक्षित जगह से पीयूष जी को लड़ाना था और जिताना था। हम सब गोपाल शेट्टी के साथ भी है और पीयूष जी के साथ भी है, क्योंकि हम भाजप के कार्यकर्ता है। या गल्लीत जिकडे आपण उभे आहोत या गल्लीतून ते दिल्लीला गेलेले आहेत, म्हणजे ते सगळ्यांशी कनेक्टेड आहेत। त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी असणार आहेत। एक 200 फुटाच्या घरात ते नेहमी म्हणायचे की मी राहतो आणि ते शेवटी दिल्लीला गेलेत। त्यांचं एक पर्सनल कनेक्ट सगळ्या कार्यकर्त्यांशी खूप चांगलं आहे। तर मला असं वाटतं की स्वाभाविकरित्याने एक धक्का तर बसणारच। म्हणजे मी असं सांगेन की धक्का नाही आहे तर म्हणजे ते प्रॅक्टिकल नसणार, पण पक्षाची ही शिकवण आहे किंवा काहीतरी चांगल्यासाठी केलेलं असेल। पियुष गोयल यांच्या देखील प्रचारामध्ये तितक्याच ताकदीने, तितक्याच उत्साहाने, तितक्याच इच्छेने उतरणार असल्याचं इथले समर्थक सांगत आहेत। कॅमेरामन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।